स्वागत आहे तुमचं Photoshop बिगिनर सीरीजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत मूव्ह टूल आणि मार्क्यू टूलबद्दल. सोबतच आपण जाणून घेऊया मेन्यू बार, ऑप्शन बार आणि लेयर्समधील छोट्या-मोठ्या गोष्टी. कारण याच्यावरती सविस्तर लेक्चर आपण पुढे आणत राहणार आहे. तर या सीरीजच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण सुरुवात करतोय. चला तर मी कॉम्प्युटर स्क्रीन शेअर करतो आणि आपण बघूया. तर ज्यावेळेस तुम्ही इथं Photoshop ओपन करता त्यावेळेस तुम्हाला इथं न्यू फाईल हे ऑप्शन दिसतं. आपण जस्ट इथं न्यू फाईलमध्ये जो काही कॅनव्हा लास्ट सेटअप विंडोमध्ये आपण क्रिएट केला होता, तोच आता आपण इथं यूज करणार आहोत. तर मी जस्ट क्रिएट म्हणतो आणि आपल्याला हा कॅनव्हा मिळतोय. फर्स्ट जो टूल पॅनल जो आहे, होम बटनच्या खाली, जो की आपल्याला लेफ्ट साइडला दिसतोय स्क्रीनच्या. तिथं तुम्ही पाहू शकता, की त्याच्या खाली एक छोटासा एक पॅनल आहे, ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या आयकॉन्स तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील. जर तुम्ही फर्स्ट टाईम Photoshop ओपन कराल, तर ह्या आयकॉन्सची माहिती जी आहे, ती तुम्ही कशी मिळवू शकता? तर सिम्पली तुमचा जो काही कर्सर आहे, तो त्या आयकॉनवरती न्या. तुम्हाला तिथं त्या कर्सरचं नाव आणि शॉर्टकट की जो आहे, तो मिळेल. तर सिम्पली आपल्याला जो काही फर्स्ट टूल आपल्याला जो बघायचा आहे, तो आहे मूव्ह टूल. तर मूव्ह टूलवरती ज्यावेळेस आपण आपलं कर्सर नेतो, मी जस्ट झूम करून तुम्हाला दाखवतो. तर ज्यावेळेस आपण मूव्ह टूलवरती आपलं कर्सर नेतो, कोणताही टूल तुम्ही जो कोणता प्रथम यूज करणार असाल, त्याचं एक छोटं ट्युटोरियल जे आहे, जे की त्याचा प्रिव्ह्यू यूज जो आहे, तो आपल्याला इथं Photoshop दाखवतो. ओके. तर सिम्पली मूव्ह टूल त्याचा शॉर्टकट इथं व्ही आहे. आपण तो सिलेक्ट करू. आता या टूलच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, तर या टूलच्या मदतीने तुमचा जो काही कॅनव्हा आहे, जो काही कॅनव्हा तुम्ही क्रिएट केलाय, जे काही वर्कस्पेस आपण क्रिएट केलंय, त्याच्यावरती तुम्ही मूव्ह टूलने असणारं ऑब्जेक्ट हे मूव्ह करू शकता किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. मी सिम्पली तुम्हाला इथे एक शेप जो आहे तो क्रिएट करून त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो. मी जर हा शेप क्रिएट केलाय आणि मला जर याला मूव्ह करायचं, तर मी सिम्पली टूल पॅनलमधून जे मूव्ह टूल आहे ते सिलेक्ट करेल आणि त्या ऑब्जेक्टला मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्लेस करू शकतो. ओके. अशा पद्धतीने त्याचा आकार वगैरे बदलू शकतात आपण आणि इथं त्याला आपण प्लेस करू शकतो. त्याला रोटेट पण आपल्याला करता येतं. तर एक छोटंसं काम हे या टूलचं आहे. मूव्ह टूलच्या शेजारीच जर आपण पाहिलं, जर इथं आपण पाहिलं तर रेक्टेंग्युलर मार्क्यू टूल जो आहे, तो आपल्याला इथं बघायला मिळतो. तर या टूलचा जो यूज आहे सिम्पली हा कशा पद्धतीने आहे, तर तुम्ही इथं या टूलने जर क्लिक करून कॅनव्हावरती ड्रॅग जर केलं, तर तुम्हाला रेक्टेंग्युलर शेपमध्ये एक डॉटेड स्क्वेअर किंवा रेक्टेंग्युलर जो आहे, तो बघायला मिळतो. याच्यामध्ये तुम्ही कलर फिल करू शकतात आणि एक शेप जो आहे, तो तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. आता ज्यावेळेस आपण मूव्ह टूल सिलेक्ट केला, त्यावेळेस आपल्याला इथं ऑप्शन बार जे आहे, इथंच होम बटनच्या इथं, तर आपल्याला काही प्रॉपर्टीज दिसल्या ज्या की अलाईनच्या आहेत आणि त्या ऑफ आहेत. कारण आपल्या कॅनव्हावरती सध्या काहीही नाही त्याच्यामुळे. पण जर तुम्ही मार्क्यू टूल जर सिलेक्ट केला, तर तुम्हाला इथं ऑप्शन बारमध्ये काही चेंजेस बघायला मिळतात. जे की ह्याच टूलच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं दाखवतं. ओके. जो की हा मेन्यू बार आहे. हा मेन्यू बार आहे. एडिट, फाइल, इमेज, लेयर, टाइप, सिलेक्ट, फिल्टर, 3D हे जे काही आहेत, हे याच्यातले मेन्यूज आहेत. त्याच्यातून आपल्याला जो सध्या लागणारा पॅनल आहे, तो फक्त फाईल आहेत. कारण आपण सध्या तात्पुरतं त्याच्यावरती जे काय आहे, ते बघतोय. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण पुढचे मेन्यूज जे आहेत, ते डिस्कस करू. सध्या आपला जो फोकस आहे, तो मार्क्यू टूलवरती आहे, की मार्क्यू टूलमधील ऑप्शन जे आहेत, ते आपल्याला एक्सप्लोर करायचे. तर फर्स्ट जे ऑप्शन आहे मार्क्यू टूल ज्यावेळेस आपण एक स्क्वेअर क्रिएट करतो, त्यावेळेस आपल्याला इथं जे काही ऑप्शन बारमध्ये जे काही चेंजेस बघायला मिळतात, ते कशा पद्धतीचे आहेत. तर जर मी एक सिलेक्शन क्रिएट केलं, पण जर मी दुसरं सिलेक्शन क्रिएट करायला जर गेलो, तर फर्स्टवालं जे सिलेक्शन आहे ते गायब होतं. तर ते का होतंय? तर त्याच्यामुळे, की आत्ता जे आपण सिलेक्ट करतोय ते फक्त सिंगल सिलेक्शन आहे. जस्ट न्यू सिलेक्शन जे आहे, हे ते इनेबल आहे. तर न्यू सिलेक्शन इनेबल असल्यामुळे जर तुम्ही एक सिलेक्शन केल्यानंतर दुसरीकडे जर क्लिक केलं, तर तुमचं आधीचं सिलेक्शन जे आहे, ते बाय डिफॉल्ट इन्व्हिजिबल होऊन जातं. तर मल्टिपल सिलेक्शन ॲड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर शिफ्ट जे आहे कीबोर्डवरील, शिफ्ट होल्ड करायचं आहे तुम्हाला आणि जस्ट ड्रॅग करायचे. एकापेक्षा जास्त सिलेक्शन्स तुम्ही ड्रॅग करू शकता. ओके. अशा पद्धतीने. जे की तुम्ही ड्रॉ करू शकता. आणि हे सिलेक्शन घालवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, कंट्रोल डी हा जो कीबोर्डवरील शॉर्टकट आहे. जर माझं इथे एक सिलेक्शन आहे आणि सेम इथे एक सिलेक्शन आहे आणि हे जर सिलेक्शन्स मला काढून टाकायचे आहेत, तर मी कंट्रोल डी जो आहे तो दाबेल, ज्याने डिसिलेक्ट होऊन जातील ते ऑटोमॅटिक. ओके. आणि हा शॉर्टकट जो आहे तो पुढील सिलेक्शन टूल्सला पण सेम आहे. कंट्रोल डी नंतर तुमचं डिसिलेक्ट होतं.
तर फर्स्ट आपण काय केलं, की न्यू सिलेक्शन जे आहे ते कसं क्रिएट करायचं ते पाहिलं. त्याच्यानंतर मल्टिपल सिलेक्शन्स जे आहेत, ते कसे क्रिएट करायचे ते आपण पाहिलं, की शिफ्ट होल्ड करून तुम्ही मल्टिपल सिलेक्शन क्रिएट करू शकता. ओके. आता काय करायचं आपल्याला, की आपण इथं जे करतोय ते ह्या बॅकग्राऊंड लेयरवरती आहे. पण Photoshopमध्ये काम करत असताना तुम्हाला न्यू लेयर्स जे आहेत ते क्रिएट करणं गरजेचं आहे. तर आपण काय करणार आता सिम्पली एक न्यू लेयर क्रिएट करून त्याच्यावरती मी तुम्हाला मार्क्यू टूलमध्ये काही कलर्स फिल करून दाखवतो. इथं जे काही लेयर पॅनल आहे, याच्या बॉटम साइडला तुम्हाला एक प्लसचा आयकॉन दिसतंय. ह्या प्लसच्या आयकॉनवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, तुमची एक एम्प्टी लेयर जी आहे, ती क्रिएट होते. ही जी मी आधी केली आणि ही जी मी नंतर केली. परत एकदा आपण बघूया. मी प्लस आयकॉनवरती जर क्लिक केलं, तर इथं आपल्याला एक लेयर बघायला मिळतीये. ओके. इथं जर आपण लेयर पाहिली, तर आपल्याला ती दिसते. आता सिंपल आपण मार्क्यू टूल सिलेक्ट केला. मी जस्ट एक सिंगल सिलेक्शन जे आहे, ते मी इथं ड्रॉ केलं. आता तुम्ही इथं टूल पॅनलच्या खाली बघू शकता, इथं 2 कलरचे आयकॉन्स दिसतात आपल्याला, एक रेड आणि ब्लू, जो की मी सेट केलाय. बाय डिफॉल्ट जो आहे, तो ब्लॅक आणि व्हाईट असतो. तुमच्या ह्याच्यात ब्लॅक आणि व्हाईट तुम्हाला दिसू शकतात. ओके. याचा कलर चेंज करणं सिंपल आहे. तुम्हाला फक्त कोणत्याही एका कलरवरती सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कलर पिकल मिळतो. आता बघा मी ब्लॅकवरती क्लिक केलंय, तर इथं लिहून आलंय फोरग्राऊंड कलर. ओके. तर मी फोरग्राऊंड कलर जो आहे, तो आपला रेड सेट करतो आणि व्हाईटवरती जर आपण क्लिक केलं, तर इथे लिहून आलंय बॅकग्राऊंड कलर. Photoshop शिकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तुम्ही ज्या टूलवरती क्लिक करताय किंवा ज्या टूलवरती तुमचा कर्सर नेताय, तुम्ही एकदा ते वाचून पाहिलं पाहिजे. सिंपल आहे खूप आणि खूप ईझी गोष्टी आता आपण डिस्कस करतोय. तर जस्ट बॅकग्राऊंड कलर जो आहे, तो मी इथं ॲड करतोय. ओके. आता जर मला इथं कलर फिल करायचा आहे, जो की बॅकग्राऊंड कलर आहे. तर मी बॅकग्राऊंड कलरसाठी काय केलं, इथं एम्प्टी लेयरवरती आपण एक सिलेक्शन ॲड केलंय. त्याच्यानंतर मी कीबोर्डवरील शॉर्टकट जो की कंट्रोल बॅकस्पेस आहे, हा मी क्लिक करेल, ज्याने तिथं बॅकग्राऊंड कलर फिल होईल. जर तुम्हाला तसं नसेल करायचं, तर तुम्ही काय करू शकता, की राइट क्लिक जे आहे ते सिलेक्शन केल्यानंतर तुमचा मार्कर रेक्टेंगल टूल सिलेक्ट आहे. सिलेक्शन क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जस्ट त्याच्या आतमध्ये राइट क्लिक करायचं आहे. राइट क्लिक केल्यानंतर इथं एक फिल हे जे ऑप्शन ओपन होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट अवेअर न करता इथं बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड असे 2 ऑप्शन बघायला मिळतात. तर सिम्पली तुम्ही ते यूज करू शकता. तर मी जस्ट एक बॅकग्राऊंड कलर जो आहे तो सेट करतो आणि इथं ठेवून देतो. आता फर्स्ट ही जी डॉटेड लाईन आहे, ही डिसेबल करण्यासाठी किंवा इन्व्हिजिबल करण्यासाठी आपण काय करू शकतो, कंट्रोल डी हा जो शॉर्टकट आता आपण पाहिला, तो आपण क्लिक करू शकतो. ओके. न्यू सिलेक्शनचं काम आपल्याला कळलंय, की आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर नेक्स्ट जे आहे, की मल्टिपल सिलेक्शन्स किंवा शेप्स ज्या आहेत, त्या कशा करायच्या. तर मी काय करेल सिम्पली एक अजून लेयर जी आहे ती रिक्रिएट करेल आणि जस्ट शिफ्ट होल्ड करेल. तुम्ही जर पाहिलंत, तर शिफ्ट होल्ड केल्यानंतर तुमचा जो काही कर्सर आहे, त्याला एक प्लसचा आयकॉन क्रिएट होतो. ओके. जर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, तर त्याला एक प्लसचा आयकॉन जो आहे, प्लसचा आयकॉन त्याला एक क्रिएट होतोय आणि त्याच्यानंतर आपण इथं सिंगल लेयरवरती म्हणजे ह्याच लेयरवरती, ह्या सिलेक्टेड लेयरवरती मी 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिम्पली मी जर इथं आलो आणि सॉरी मी इथं शिफ्ट सोडलं होतं आता. मी 2 पेक्षा जास्त सिलेक्शन जे आहेत, ते ॲट अ टाईम मी क्रिएट केले. तर इथं आपण पाहू शकतो आपल्याला 3 सिलेक्शन्स इथं दिसतायत. 2 स्क्वेअर आणि ते. तर यामध्ये जो काही कलर आहे, तो मी अल्ट बॅकस्पेस जे आहे, मी परत एकदा कीबोर्ड शॉर्टकट तुम्हाला दाखवतो, की लाइक कंट्रोल बॅकस्पेसने आपण फोरग्राऊंड कलर फिल केला त्यामध्ये आणि जर अल्ट बॅकस्पेस जर मी दाबला, तर बॅकग्राऊंड कलर जो की रेड कलर आपण त्यामध्ये फिल केलाय. सेम याला डिसिलेक्ट करण्यासाठी मी कंट्रोल डी दाबेल. त्यानंतर ते डिसिलेक्ट होऊन जाईल. पण आता आपण काय केलं, की एका लेयरवरती आपण या 3 शेप क्रिएट केल्यात. त्याच्यामुळे त्या सिंगली आपण मूव्ह करू शकत नाही. ह्यासोबतच मूव्ह होतील. सेकंड जे काय आहे, ॲड सिलेक्शन जे आहे, या टूलचा यूज किंवा त्या प्रॉपर्टीचा यूज. मार्क्यू रेक्टेंगल टूलमधील ॲड सिलेक्शन जे आहे, ते अशा पद्धतीने काम करतं. ओके. जर इथं आपण पाहिलं, मी जस्ट इथं एक इलिप्टिकल टूल जो आहे, तो ॲड करतोय आणि इथून न्यू लेयर क्रिएट करतोय. न्यू लेयर क्रिएट केल्यानंतर मी जस्ट इलेक्ट्रिकल टूलने ड्रॉ करतोय आणि इथं आपण सबट्रॅक्ट टूल जे आहे ते सिलेक्ट करतोय आणि आपला जो काही मार्क्यू टूल आहे तो फक्त रेक्टेंगलमध्ये मी स्विच करतोय. जर सबट्रॅक्ट टूल तुम्ही स्विच केला तर तुमचा जो काही कर्सरचा आयकॉन आहे त्याच्यापुढे मायनसचं चिन्ह तुम्हाला बघायला मिळतं.
लाइक तुमचा जो काही टूलचा आयकॉन आहे तो मायनसमध्ये स्विच होतोय. आता याच्यानंतर मला सबट्रॅक्ट म्हणजे जो पार्ट मला डिव्हाईड किंवा मायनस करायचा आहे, जो पार्ट त्यातून रिमूव्ह करायचा आहे, त्याच्यावरती जर मी ड्रॉ केलं, तर तो पार्ट तेवढा रिमूव्ह करतोय. त्यात कलर फिल करून आपण एकदा बघू शकतो. ओके. जो की मी वरती जर मी एक रेक्टेंग्युलर ड्रॉ केला होता, त्यातून तो हा पार्ट रिमूव्ह केला. सिमिलर जर तुमचं सिलेक्शन इनेबल आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यातून नको असणारा पार्ट तुम्ही रिमूव्ह करू शकता. कंट्रोल डी. अशा पद्धतीने तुम्ही एकच शेप फक्त 2 कलरमध्ये ड्रॉ केलेले. तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्शन जे आहे, ते यूज करू शकता. तर हे झालं सबट्रॅक्ट टूलबद्दल. हे सबट्रॅक्ट तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता. तर की तुम्ही मल्टिपल शेप्स सेम लेयरवरती कसे ॲड करू शकता. आणि हे होतं ॲड न्यू सिलेक्शन, जे की फर्स्ट तुम्ही मार्को रेक्टेंगल टूल घेतल्यानंतर तुम्ही एक सोलो सिलेक्शन कसं ॲड करू शकता. लास्ट जे टूल जे ऑप्शन आहे सिलेक्शन टूल किंवा मार्क्यू टूलमध्ये, ते आहे इंटरसेक्ट. इंटरसेक्टमध्ये काय आहे, की तुम्ही याच्यामध्ये एखादी शेप किंवा अजून एखादं सिलेक्शन ॲड करून एक युनिक शेप क्रिएट करता. ते कसं? तर मी फर्स्ट स्क्वेअर ॲड केलाय. त्याच्यानंतर मी इलिप्टिकल जे आहे ते ॲड करतो. स्लाइस जे आहे ते आपल्याला इथं मिळतं. जर मी थोडं अजून परफेक्ट घेतो स्लाइसला. इथं आहे. तर मी अजून थोडं परफेक्टली हे केलं, तर आपल्याला एक स्लाइस मिळतोय. सेम त्यात तुम्ही कलर फिल करू शकता आणि त्याला मूव्ह करून इथं ठेवू शकता. जर तुम्हाला स्लाइसमध्ये अजून चेंजेस हवे असतील, तर तुम्ही त्या पद्धतीने त्याला ड्रॉ करू शकता. ओके. अशा पद्धतीने तुम्ही या टूल्सचा यूज करू शकता. तर इंटरसेक्टमध्ये काय आहे, की तुम्ही 2 शेप्स ज्या आहेत त्या मर्ज करता आणि त्याच्या मधला जो पार्ट आहे, तो कट करून तुम्ही एक युनिक शेप त्यामध्ये क्रिएट करता. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही मार्की टूल्समध्ये ऑप्शन्स बघायला मिळतात. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे, की प्रॉपर्टीजमध्ये अजून कोणते ऑप्शन्स आहेत. तर फर्स्ट इथं तुम्ही जर पाहिलं तर फेदर जे आहे, ते आपल्याला बघायला मिळतं. मी परत एकदा न्यू लेयर जे आहे ते ॲड करतो. प्लस वरती क्लिक करून मी फेदर जे ऑप्शन आहे, त्याच्यात जर आपण पाहिले तर 0 आहे. तर आपला जो काही एजेस आहेत, त्या एकदम शार्प आहेत. पण जर मी इथं व्हॅल्यू हलकीशी इन्क्रीज केली, जस्ट टूल स्विच करतो, 50 करतो आणि जर मी इथं ह्याच्यावरतीच मी एक स्क्वेअर ड्रॉ करतो यांच्या शेजारी. इथं जर ॲड केली, तर त्याच्यात ज्या काही कॉर्नर्स आहेत, ते हलकेसे राउंड आपल्याला बघायला मिळतात. ओके. हा जो यूज आहे, हा फेदरचा. याने काय होतं, की तुमचं सिलेक्शन जे आहे, ते सॉफ्ट दिसते. जर मी यात कलर फिल केला, तर तुम्हाला ते दिसेल. मी जस्ट सॉफ्ट शेप क्रिएट करतो एक अल्ट बॅकस्पेस आणि तुम्ही इथं फरक पाहू शकता. ओके. ह्या शेपमध्ये आणि ह्या शेपमध्ये तुम्ही फरक पाहू शकता. जस्ट कंट्रोल डी. कंट्रोल डी. हा वाला सिलेक्शन आणि हा वाला सिलेक्शन. याचं जे काही फेदर आहे ते 0 होतं आणि याचं जे काही फेदर आहे ते 50 होतं. तर त्याच्यानंतर तुमच्या सिलेक्शनमध्ये सॉफ्टनेस जी आहे ती इन्क्रीज होती. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे, मी फेदर परत एकदा 0 करतो. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं ते आहे स्टाईल. जर इथं आपण पाहिलं स्टाईल, आता आपण जे एक्सप्लोर केलं ते होतं फेदर. ओके. स्टाईलमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं काही ऑप्शन्स बघायला मिळतात, जे की आता आपण जे काही ड्रॉ केलं ते सगळं नॉर्मल होतं स्टाईलमध्ये. पण आता आपण इथं फिक्स रेशो आणि फिक्स साईज बघणार आहोत. फिक्स रेशोमध्ये काय आहे, की तुम्ही ज्यावेळेस फिक्स रेशो क्लिक करता, इथं तुम्हाला एक विड्थ आणि हाईट जी आहे ती डिस्क्राईब करता येते. लाईक 10 बाय 10 विड्थ आणि हाईट मी इथं ॲड केली आणि जर मी इथं टूल घेऊन जर मी इथं ड्रॉ केला, तर तो परफेक्ट स्क्वेअरमध्येच जाईल 10 बाय 10. फक्त तो स्केलेबल राहील, जो की साईजमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. थोडक्यात काय तर फिक्स रेशोमध्ये तुम्ही साईज डिफाईन करू शकता तुमच्या सिलेक्शनची. ओके. नेक्स्ट जे आहे ते आहे फिक्स साईज. आता इथं फिक्स साईजमध्ये पण सेम आहे, की तुम्ही इथं साईज डिफाईन करू शकता. पण साईज डिफाईन करू शकता. पण तुम्हाला फक्त इथं ड्रॅग करायची गरज नाही पडत. तुम्ही जी काही साईज डिफाईन केली असेल त्याचं फक्त एक सिंगल क्लिक तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं सिलेक्शन ड्रॉ झालेलं दिसून येतं. मी जर शिफ्ट होल्ड केलं, तर तुम्ही डायरेक्टली ॲड सिलेक्शन, सबट्रॅक्ट सिलेक्शन असं यूज करू शकता. हे
फिक्स साईजमधलं हे ऑप्शन आहे. ओके. अशा पद्धतीने मी परत एकदा लेयर नॉर्मलवरती सिलेक्ट करतो. कंट्रोल डी. ओके. ह्या पद्धतीने. तर सिंपल आज आपण जे एक्सप्लोर केले टूल्स ते आहेत मूव्ह टूल आणि मार्क्यू रेक्टँगल टूल. ह्याच्यामध्ये आपण जे आहे ते ऑप्शन बार आणि मेन्यू बार हे पण डिस्कस केले. आणि स्मॉल इन्फॉर्मेशन ही की तुम्ही लेयर्स कशा ॲड करू शकता जे की तुम्हाला प्रॅक्टिस करताना गरजेचं आहे. नेक्स्ट जे आहे ते याचा ओव्हरव्ह्यू की ह्या फोटोशॉपमध्ये तुम्हाला अजून काय बघायला मिळते. लाईक इथे लेयर पॅनल्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हे एक्सप्लोर करताना तुमच्याकडून एखादा पॅनल हा रिमूव्ह झाला आणि कट झाला. लाईक इथलचे बी बरेचसे जे पॅनल आहेत ते कट झाले. भरपूर सारे टॅब्स जे आहेत आपण इथं बघतोय. हे तुमच्याकडून चुकून रिमूव्ह झाले आणि आता ते तुम्ही परत कसे आणणार? फॉर एक्झाम्पल लाईक मी हे लेयर्स वगैरे सगळे जे काही आहेत ते बघता ते इनविजिबल झाले आणि एखादा की वगैरे तुमच्याकडून क्लिक झाला आणि ते कट झाले. तर तुम्ही सिम्पली काय करू शकता, विंडोज हे जे ऑप्शन आहे मेन्यू बारमधील ह्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर वर्क स्पेस आणि वर्क स्पेसमधून इसेन्शियल डिफॉल्ट हे जे ऑप्शन आहे ते करू शकता किंवा रिसेट जे ऑप्शन आहे ते. तर आता रिसेट इसेन्शियल हे तुम्हाला कधी दिसतं ज्यावेळेस तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची वर्क स्पेस तुम्ही कस्टमाइज केलेली नसते. आता मी एक कस्टमाइज वर्क स्पेस बनवलेली आहे. त्याच्यामुळे रिसेट इसेन्शियल हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला तिथं दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे टूल्स आणि प्रॉपर्टीज आणि पॅनल्स हे परत एकदा तुमचे आहे त्या ठिकाणी सेट होतील. वर्कस्पेसमध्ये विंडोजमध्ये वर्कस्पेस आणि वर्कस्पेसमध्ये गेल्यानंतर न्यू वर्कस्पेस. इथं गेल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही इंटरफेस आहे तो तुम्ही इथं एक नाव देऊन सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर तो तुम्हाला कुठे दिसेल तर इथं वर्कस्पेसमध्ये इथं. आता मी Instaसाठी काही शॉर्ट्स व्हिडिओज किंवा यूट्यूबसाठी काही शॉर्ट्स बनवत असेल तर मी हे वर्कस्पेस वापरतो. आणि नॉर्मली जर आपण यूट्यूब ट्युटोरियल रेकॉर्ड करतोय तर यूट्यूबवालं वर्कस्पेस आपण यूज करतो. ओके. अशा पद्धतीने रिसेट यूट्यूब केल्यानंतर आपल्याला हे वर्कस्पेस बघायला मिळेल. ओके. तर फाईल जी आहे फोटोशॉपमधील ती तुम्ही सेव्ह कशी करू शकता. तर फर्स्ट तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेव्ह किंवा सेव्ह ॲज हे दोनपैकी एक ऑप्शन आहे. सेव्ह हे ऑप्शन निवडा. जर तुम्ही फाईल सेव्ह केलीच नसेल, तुम्ही वर्क करताय लाँग टाईम आणि तुम्ही सेव्ह केलीच नसेल, तर त्याच्यावरती सेव्ह म्हणा आणि सेव्ह केल्यानंतर तुम्ही इथे तिला रिनेम करू शकता. मी जस्ट लेक्चर 2 आपण एक नाव देऊ आणि जस्ट इथं पी-एच-डी जे आहे ते इनेबल करा आणि सेव्ह असं म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं बघायला मिळते. ओके. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फाईल सेव्ह करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढील लेक्चरमध्ये आपण बरेचसे टूल जे आहेत ते अजून एक्सप्लोर करूयात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.